गोष्ट खरी लय भारी। आज आपल्या भेटीला आलाय सकस अभिनेता, संवेदनशील कवी, हजार जबाबी सूत्रसंचालक आणि मराठी चित्रपट सृष्टीतील एक गुणी कलाकार जितेंद्र जोशी। मला लिहायला खूप आवडतं। मग ते सिनेमासाठी असेल नसेल, माझी स्वतःची कविता असेल, मला कविता लिहायला खूप आवडतात। घर माझं जे चालतं ते अभिनयावर चालतं। तीनही माध्यमात खूप खुश असतो। पण मुळात जर मला कोणी सांगितलं की हे खूप सारे पैसे तुला देतो आणि आता तुला हवं ते कर, तर मी फक्त वाचन करीन, सिनेमा बघीन चांगले चांगले आणि कविता लिहीन। कलाकार वेडा असतो असं म्हणतात, तू असं कधी वागलायस का? मी अत्यंत वेडसर गोष्ट कुठली केली आहे आयुष्यात, तर मी लग्न केलं आणि एका अत्यंत छान आणि कवितेसाठी वेड असणाऱ्या मुलीशी लग्न केलं। तू जरी कोंबडीसारखं धम्माल गाणं लिहिलं असलंस तरी आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तू गंभीर स्वरूपाचं लिखाण करणारा कवी आहेस। कोंबडी पाहिली ही एक सिच्युएशन होती, त्याला मी रिॲक्ट केलं आणि तसं गाणं आलं। गजरची सिच्युएशन ही वारकऱ्यांची भावना होती, त्याला मी रिॲक्ट केलं आणि मी तसं गाणं लिहिलं। वेगवेगळ्या पद्धतीचं लिहू शकलो, हे माझं आपण म्हणू की त्यावेळेला सुचलं। पण मुळातला जो मी आहे तो मी नाही म्हणणार की मी खूप मोठा विचारवंत किंवा काही आहे। मला फक्त एवढं वाटतं की माझा जो मुळातला स्वभाव आहे तो स्वभाव थोडासा एकलकोंडा आणि समग्र वगैरे मोठा शब्द आहे, पण आयुष्याचा थोडासा विचार करणारा आहे। सर्व रसिक प्रेक्षकांना नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा। नवीन वर्ष सुख समृद्धीचं जावो, भरभराटीचं जावो आणि दहशतवाद नसलेलं जावो, ही ईश्वराचरणी आणि राज्य शासनाचरणी विनंती। गोष्ट खरी लय भारी।